मंचर नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. निकृष्ट गतिरोधकांमुळे वाहन चालक त्रस्त. मंचर शहरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंचर नगरपंचायतमार्फत काही दिवसांपूर्वी विविध रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात आले होते. मात्र हे गतिरोधक अत्यंत हलक्या आणि निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या महिनाभरातच उखडून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे नगरपंचायतीच्या कामकाजाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे आधी बसवलेले गतिरोधक उखडून गेल्यानंतर आता त्याच ठिकाणी नवीन गतिरोधक बसविण्याचे काम करण्यात आले आहे. सुरुवातीलाच उच्च दर्जाचे आणि टिकाऊ गतिरोधक बसवले असते तर नागरिकांना हा मनस्ताप सहन करावा लागला नसता, अशी प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे. मंचर शहरातील प्रमुख रस्त्यांवर दररोज छोट्या मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा परिस्थितीत टिकाऊ आणि दर्जेदार काम होणे अपेक्षित असताना निकृष्ट दर्जाचे गतिरोधक नेमकी कोणाच्या सांगण्यावरून बसवण्यात आले, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे. दरम्यान नवीन गतिरोधक बसविताना जुन्या गतिरोधकांचे लोखंडी रॉड, नट बोल्ट तसेच रस्त्यावरच उघडेच राहिल्याचे दिसून येत आहे. या उघड्या लोखंडी भागांवरून वाहने जाताना टायर खराब होण्याच्या घटना घडत असून वाहन चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नगरपंचायतीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, तसेच रस्त्यावरील धोकादायक लोखंडी अवशेष तात्काळ हटवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.